नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे मंगळवार आणि ब्लॉगला मी 1 वाजता सुरुवात करते. घरातले सर्व कामं झाले, देवपूजा वगैरे सर्व हळूहळू आवरत होती मी आज. आणि हे पण सकाळीच चालले गेले मुलांसोबत ड्युटीला. मुलं पण गेले सकाळी 8 वाजता स्कूलला आणि हे पण पटकन चालले गेले 8-8:30ला. हे पण गेले नाश्ता वगैरे करून. तर हे राहिलं का मग सर्व गोष्टीच कराव्या लागतात, भाजी चपाती वगैरे सर्वच करावं लागतं. आणि आज मी कालच्या चपात्या पडल्या होत्या, त्याचाच मी काला करते, म्हणजे चुरा. तर आता 1 वाजला आहे, मला लागलेली होती भूक आणि घरात इतके कामं होते ना, भरपूर कामं होते घरात. सांगू नाही शकत मी किती कामं होते तर. आणि इडलींचं भांडं सुद्धा आहे ना घासून घुसून ठेवून दिलेलं आहे. मुलं येतील म्हटलं इडल्या वगैरे जर करायचं राहिलं तर मग मी इडलींचं भांडं वरतीच ठेवलेलं आहे. आणि इथं मी सकाळी मुलांना खिचडी बनवून दिलेली होती आणि कुकर तसाच ठेवलेला आहे. आता येतीलच 3 वाजेपर्यंत मुलं येतील. आणि आता 1 वाजून गेला मला आवरत झाडू पोचा वगैरे आणि बाकीचे भरपूर कामं होते, त्याच्यामुळं मी काही साडी वगैरे घातली नाही. आणि आज साडी घालायचा कंटाळा आला होता, हे पण नाही म्हटलं. आणि थोडंसं म्हणजे ना मी रिलॅक्स आवरत होती आज कामं. तर आता मी म्हटलं त्या चपात्या पडल्या आहे आणि काय करावं, मुलांसाठी म्हटलं खिचडी पडलेली आहे आणि मी करून घेते काला. आमच्याकडे ना काला म्हणता, तुमच्याकडे काय म्हणता कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आमच्याकडे काला म्हणता, मनोहर सुद्धा म्हणता, मनोहर म्हणता, काला म्हणता. तर तुमच्याकडे काय म्हणता कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी आता सर्वच टाकून ठेवलेलं आहे. मी याच्यात म्हणजे ना काय टाकलेलं आहे, मीठ टाकलं का नाही मला लक्षात नाही. मीठ नाही टाकलं वाटतं मी. याच्यात टाकलं तिखट, हळद टाकून घेतलेली आहे आणि आपला पोळीचा चुरा मिक्सरमधून फिरून घेतलेला आहे, त्याच्यात टाकते मीठ. आणि इथं जिरं आणि कांदाच टाकलेला आहे. सिंपलच आवडतो मला. आणि मला शेंगदाणे वगैरे कढीपत्ता वगैरे काही त्याच्यात आवडत नाही, त्याच्यामुळे मी काही टाकत नाहीये, मलाच खायचं आहे म्हणून. आणि आता कोथिंबीर मस्त कापून घेते. आणि आज ना मला सकाळपासून माझ्या आईची आठवण येत होती. तर माझ्या तोंडात ना एकच गाणं चालू होतं, आई माझी मायेचा सागर. तर मग मी ना ते गाणं पाठ करत होती, तर ते गाणं माझं पूर्ण पाठ झालं. आणि कधीतरी मी तुम्हाला म्हणून दाखवणार ते गाणं. आणि कॉपीराईट येऊन जातं त्याच्यामुळे मी म्हणत नाही. तर सकाळपासून मला माझ्या आईची आठवण येत होती. मग मी आई माझी मायेचा सागर ती कविता लिहित बसली मी. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगा मी म्हणायला पाहिजे की नाही पाहिजे. तुम्ही कमेंट करून सांगा हा ताई म्हणा असं, तर मग मी नक्की म्हणेन. आणि माझा आवाज काही एवढा व्यवस्थित नाहीये, तरी मी म्हणायचा प्रयत्न करीन. मला आवड आहे अशा कुठल्या गोष्टींची. आणि मी लग्नात सुद्धा गाणे म्हणते. मला जे गाणे येतात ना लग्नाचे गाणे सुद्धा म्हणते. आणि लग्नाचे गाणे म्हणायला कोणाला आवड आहे ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा. ते पण मी 1-2 गाणं शेअर करेन तुमच्यासोबत. आम्ही कुठले गाणे म्हणतो बुवा इकडे खानदेशमध्ये, ते गाणे मी तुम्हाला शेअर करणार. आणि आज ना साडी घालायचा इतका कंटाळा आला होता मला. म्हटलं आता इलेक्शन ड्युट्याचा बेसरच्या पण येणार नाही, त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊ दे आता साडीवर काही घालायची नाही, कंटाळा येतोय मला साडी घालायचा. आणि आपला मस्त असं काला पोह्यासारखा रेडी झालाय. आणि त्याला जास्त काही असं हे करावं लागत नाही, थोडंसं हलवून घ्यायचं. मी मीठ टाकलंय का नाही टाकलंय मी कन्फ्युज होते. नाही टाकले नाही. आणि गुड्याचं आलेच ना, माझी गुड्याचं आहे. माझी गुड्या लगेच म्हणते तू जेवण केलं नाही मम्मी, तू जेवण केलं नाही, लगेच स्टार्ट करून आणते. एवढा वेळ झाला. आणि काला इतका छान दिसतोय ना बघायला, असं वाटतंय आता पटकन मला जेवायला द्यावं. पटकन भूक लागलेली मला, मस्त आता जेवण करते.
तर चला मी जेवण करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. मी चालली बाहेर राऊंड मारायला आणि अजिबात झोपू दिलं नाही. आवाज ऐकू येत असणार तुम्हाला. आता वाजता आहे 5 वाजून 8-9 मिनिटं होऊन गेलेले. तर गुडिया राणी पण येते माझ्यासोबत. तर मी ना फ्रीजमधून पीठ काढलं आणि गुडिया राणी म्हणते ते इडल्याच बनवलं मी. तर मग मी आता इडल्या बनवून घेते आणि माझ्या पुरताच फक्त डोसे बनवणार. ते दोघं भावना इडल्या खायचे. हे बघ, जसं जसं पीठ मुरतं ना तसं तसं खूप छान डोसे बी लागतात खट्टे मीठे. त्याच्यात सोडा टाकते आणि मीठ टाकते. फक्त डोशांसाठी म्हटलं पातळ करून घेणार त्याच्यामुळं. बाहेर चालली गेली आणि आल्या आल्या लगेच मी कामं घेतले करायला. आणि मला इडली आवडत नाही, यांना आवडता मुलांना. माझ्यासाठी मस्त बनवणार म्हटलं मी, मला नाही इडल्या खायच्या. आणि पटकन पण होतं. आणि मी शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे, पटकन होते म्हटलं. शेंगदाण्याची चटणी बनवते. गुडिया लसूण आण बेटा. आणि चटणीमध्ये मी आता खोबरं काही टाकत नाही, फक्त शेंगदाण्याचीच बनवते. आणि उद्या मुलांना स्कूलला सुट्टी आहे त्याच्यामुळे मुलं घरीच राहतील. आज उशिरा झोपतील ते. आणि मी चटणी सिंपल बनवते. हे बघा, त्याच्यात आहे ना लसूण घेतलाय, जिरं, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतली आहे, शेंगदाणे, कढीपत्ता आणि मीठ राहणार आहे बस. आणि मला काही तडका तुडका द्यायचा नाही. सिंपल आवडते गुड्याला, ती तडका दिलेली काही आवडत नाही. म्हटलं चला ठीक आहे, सिंपल चटणी आहे, पटकन होऊन जाईल. डोसे पण होऊन जातील आणि इडल्या पण होऊन जातील. झालेली मस्त. आणि तिला आहे ना वरून आहे ना ते तडका लावलेली आवडत नाही, त्याच्यामुळे मी काही लावत नाही. कशी झाली, एक नंबर झाली. पण तिखट झाली वास. इडल्या पण छान फुलल्या. आणि इतक्या भारी होता माझ्या हातच्या इडल्या ना. कोणाकोणाच्या हातच्या इडल्या ना नरम होत नाही, त्याच्यामुळे थोडा किंचित सोडा टाकला ना आपोआप नरम बी होता आणि खायला पण खूप छान अशा लागतात. आता गुड्या राणीचं जेवण होऊन जाईल. मी घेऊन येते आता गुड्या राणीला जेवण. घे ग. आणि ह्याच पिठाचे मी डोसे काढून दाखवते तुम्हाला. हे बघा, हे पीठ पडलेलं आहे, त्याच्याने आता 2-3 डोसे बरोबर होऊन जातील. आणि माझ्यासाठीच पाहिजे त्याच्यामुळे थोडं पाणी टाकते. डोशाला आहे तर थोडं पातळ करावं लागतं. थोडं पीठ टाकावं असं वाटतंय मला, कारण की ना माझ्याकडनं मीठ पडलेलं आहे थोडं जास्त आणि थोडं पीठ घेते.
आणि पहिले ना छोटासा काढते, कारण की तवा मग लटकत नाही, त्याच्यामुळे मी पहिले ना छोटा काढून बघते. मला छोटा. तुला खायचंय का? खाऊन घे, पोट भरूया बेटा. इडली दिली मी तुला, डोसा देतो. हा छोटासा, हा छोटासा खायचा. थांब घेऊन जा इडली का. आणि आता काढते मी खडे ढोसे. आणि त्याचा वरती येतो हे बघितलं. तर मी काय करते, एका साईडने गरम करता, मला खायचे राहताना मी दोघी साईडने गरम करते, नाहीतर मग मी पाहुणे जर राहिले तर एका साईडने करून रोल करून लगेच देते. पण मला जास्त क्रिस्पी करायचं आहे ना, त्याच्यामुळे मी दोघी साईडने असं शेकून देते. या खायला. तर चला मी पूर्ण डोसे काढून घेते आणि जेवण पण करून घेणार आणि मग बोलते तुमच्याशी. जेवण झालं आणि इतकं भारी जेवण झालं, मुलांनी पण आवडीने खाल्ले. कृष्णा पण आला, त्याने पण जेवण केलं आणि कृष्णा गेला आता अभ्यास करायला आणि गुडिया झोपून गेली. एकदम भारी. तर आजचा व्हिडिओ ना इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.